नमस्कार. स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर. आज दिनांक आहे 8 नोव्हेंबर. आज आपण आजचा आणि उद्याचा 8 नोव्हेंबर आणि 9 नोव्हेंबरचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून ज्या काय अपडेट्स असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील. सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर एक चक्राकार हवेची स्थिती ते बंगालच्या उपसागरात या भागात सक्रिय आहे. तसेच अरबी समुद्रात एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे. जी अरबी समुद्रावर चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे ही पूर्णपणे कमजोर आहे, त्याच्यामुळे याचा इफेक्ट काय आपल्या राज्यात होणार नाही. पण इकडे बंगालच्या उपसागरावरचा जी चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे हे अशीच इकडे अ, दक्षिण पश्चिम दिशेने पुढे येईल, इकडे दक्षिण भारतात तमिळनाडू, केरळच्या आसपास, श्रीलंकेच्या आसपास. त्याच्यामुळे या भागात हा पाऊस पडणार आहे पुढील 2 ते 3 दिवसात. यानंतर सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं दुपारच्या 2 वाजताच्या सॅटेलाइट इमेजमध्ये, तर राज्यात सध्या कोणत्याच भागात ढग सक्रिय नाहीयेत. आकाश हे पूर्णपणे निरभ्र आणि सूर्यप्रकाशित सध्या सक्रिय आहे. आजचा पावसाचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज राज्यात कुठेच पावसाची शक्यता नाहीये. आणि थंडीबाबत जर पाहायचं गेलं तर तापमान इकडे नाशिक, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, वाशिम, जालना, छत्रपती संभाजीनगर हा जो पट्टा आहे या भागातून 11 अंश सेल्सिअस ते 15 अंश सेल्सिअसच्या दरम्यान आज सकाळचं तापमान रेकॉर्ड केलं गेलेलं आहे. तसेच राहिलेला जो भाग आहे 16 ते 20-21 पर्यंत इकडे तापमान आहे. अहिल्यानगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, हिंगोली, परभणी, बीड हा जो पट्टा आहे या भागातून 16 ते 20 अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान आज सकाळचं रेकॉर्ड केलं गेलेलं आहे. तसेच इकडे मुंबई विभाग आणि कोकण विभागात तापमान आहे ते 20 अंश सेल्सिअस ते 25-26 अंश सेल्सिअसच्या दरम्यान आज सकाळी रेकॉर्ड केलं गेलेलं आहे. तर बाकी थंडी ही आता पुढे वाढतच राहणार आहे. थोडंफार उत्तर महाराष्ट्रात आता थंडी चालू झालेली आहे. विदर्भाच्या उत्तर भागात ही थंडी अशीच इकडे दक्षिण भागातून पुढे सरकेल. त्याच्यामुळे दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, कोकण विभाग, मुंबई विभाग या भागात सुद्धा पुढील काही दिवसात थंडी वाढण्याचा अंदाज आहे. तसे आपण अपडेट किंवा रोजचं जे तापमान असतं ते आपण आपल्या चॅनलवर नक्कीच टाकणार आहोत. बाकी पावसाबाबत जर पाहायचं गेलं तर 20 ते 22 नोव्हेंबर पर्यंत राज्यात कुठेच पावसाची शक्यताही नाहीये. पुढे काय जर बदल वाटले 20-22 तारखेच्या पुढे तर आपण तशा अपडेट तुम्हाला नक्कीच देऊ. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना नक्की पाठवा, जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल. सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. धन्यवाद.